काही अभंग संत वाङ्मयामध्ये असे आहेत, सगळ्या संतांचे अभंग असे कसे त्याचं लावून कसे घ्यायचे असतात अभंग बघा. काही अभंग हे स्वतःसाठी असतात, जे स्वतः मज वाटे ते असे आलिंगन द्यावे. नाथांचा जरी अभंग असला तर तो आपल्यासाठी आहे, म्हणजे प्रत्येक साधकासाठी आहे. प्रत्येकाला इथं वाटलं पाहिजे, किमान ऐकणाऱ्या नाथाच्या तरी लोकांना वाटलं पाहिजे हा अभंग कोणासाठी आहे, माझ्यासाठी आहे. ध्यानात आलं तर अभंग कळेल, नाहीतर कळणार नाही. जसं मी कायम सांगत असतो की घरामध्ये आपली आई ज्या वेळेला स्वयंपाक करत असते त्यावेळेला त्या स्वयंपाकात ती गृहीत धरलेली आहे आणि स्वयंपाक करते, तिचं स्वतंत्र नाही आहे. तसं वाङ्मय सिद्धी करत असताना काही अभंग आपल्यासाठी असतात, काही दुर्जनांच्यासाठी असतात. मग तपासायचं त्या दुर्जनामध्ये मी आहे काय. प्रत्येक अभंग सज्जनासाठी असतो, तो आपल्यासाठी असं कुणी गृहीत धरायचं नाही. कारण आपण आपल्याला सज्जन जरी मानत असलो तरी समाजानं मानलं पाहिजे. समाजाच्या पेक्षा संतांच्या वाङ्मयामध्ये त्या कसोटीत बसलं पाहिजे, शास्त्राच्या कसोटीत आपण बसलो पाहिजे. मग ते ठरतं. ते तुम्ही ठरवायला लागत नाही. ऐशी याने भेटतात ते साधू, मग नंतर तोपर्यंत तुम्हाला नाही तो बोध. ध्यानात घ्या.